श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता हे अध्यात्मशास्त्र अशासाठी आहे की इतर शास्त्रांमध्ये आणि गीताशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की यामध्ये नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या सर्व शास्त्रांचा एकत्रित विचार करून आपल्या पुढे आलेला प्रसंग कोणता आहे, त्या प्रसंगाचं स्वरूप काय, तो कुणाच्या संदर्भात घडला, त्या प्रसंगाला सामोरा जाणारा कोण, त्याचं एकंदरीत वर्तन कसं आहे, त्याचा भाव कसा आहे, त्या प्रसंगाला सामोरा जाणारा कोण आहे, नाही का, त्याला अडचणी का आल्या, त्या अडचणी कशा सुटू शकतील, कोणाच्या सत्तेने सुटू शकतील, अशा पद्धतीने मुळापर्यंत जाऊन विचार करणारं असं हे शास्त्र असल्यामुळे गीतेला अध्यात्मशास्त्र असंच म्हटलं जातं. जीवनमूल्यांचा यामध्ये सर्वांगाने विचार केला जातो. सदाचाराचं महत्त्व कुठलं, नीतिमत्तेचं महत्त्व कुठलं, भ्रष्टाचार का वाईट, अनीती का वाईट, नाही का, मानवी जीवनामध्ये उच्च साध्य कोणतं, ध्येय कोणतं, जीवनाचं ध्येय काय, या सर्वच गोष्टींनी आपल्याला अनेक प्रश्न निर्माण केलेले असतात. त्या सर्वांची उत्तरं आपल्याला गीतेमध्ये मिळतात. माझं कर्तव्य काय, मी नेमकं काय करावं, हा जो आपल्या मनामध्ये संभ्रम असतो, त्या प्रश्नाचं उत्तर देताना गीता मी कोण इथपासून सुरुवात करते आणि देह म्हणजे मी नसून देहाच्या आत राहून परंतु देहापासून अलिप्त राहून देहाच्याच सर्व इंद्रियाद्वारे कर्म करवून घेऊन परंतु पुन्हा त्या कर्मापासून वेगळा राहणारा जो आत्मा आहे, तो आत्मा मी आहे, जो या देहामध्ये अलिप्त असतो परंतु या देहाकडे तो साक्षी भावाने पाहत असतो. म्हणजे शरीर म्हणजे मी नव्हे, तर त्या शरीरामध्ये असणारा आत्मा जो या शरीराचा चालक आहे, मालक आहे आणि पालक आहे. अशा पद्धतीने गीता आपल्याला प्रत्येक गोष्टीचं खोल 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 खोलपर्यंत जाऊन त्याच्यावर विचार करायला शिकवते आणि आपले निर्णय आपणच कसे घ्यावे याच्याबद्दल उत्कृष्टपणे मार्गदर्शन करते. यावत जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पीबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. नाही का, हा जो श्लोक चार्वाक नावाच्या एका तत्वज्ञान्याने मांडलेला आहे, त्याच्या मते माझं कर्तव्य काय, तर जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये जीव आहे, म्हणजेच जोपर्यंत आपण जिवंत आहोत
तोपर्यंत सुखाने राहावं, सुखाचा उपभोग घ्यावा. भले आपण कर्ज काढलं तरी चालेल, पण तूप प्यावं. म्हणजे थोडक्यात काय की सर्व प्रकारचे भोग भोगावेत. कारण पुन्हा जन्माला येऊ आणि हे भोग भोगायला मिळतील याची काय खात्री देता येते, असं चार्वाक नावाचा एक तत्वज्ञानी विचारतो. परंतु हे चार्वाक मत गीतेला अजिबात मान्य नाही. गीता म्हणते भोग भोगण्यासाठी आपला हा देह नसून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी हा देह दिलेला आहे. कारण 84 लाख जन्म भोगून आपण या मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. आणि जे काही आत्तापर्यंत 84 लाख योनींचे जन्म आपण भोगले, त्या सगळ्या योनीमध्ये भोग भोगण्याचंच काम केलेलं आहे. बाकीच्या योनी या भोग योनी आहेत, परंतु माणसाचा देह किंवा मनुष्य योनी ही भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, असं गीतेचं ठाम मत आहे. रामदास स्वामी तर असं म्हणतात की आत्ताच आणि आजच तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या, कारण आजची संध्याकाळसुद्धा आपल्या हातात नाही. उद्याचा दिवस उगवेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळं भगवंताच्या प्राप्तीसाठी अजिबात तुम्ही वेळ वाया घालवू नका, क्षणसुद्धा दौडू नका. कबीर महाराजांनी सुद्धा हेच सांगितलंय. ते म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अबच कर. कारण उद्या आपण असू की नसू हे सांगता येत नाही. आणि मानवी जीवनाचं किंवा आपल्या या मनुष्य जन्माचं ध्येय काय असेल तर केवळ आणि केवळ भगवंताची प्राप्ती हेच आहे. आणि गीतेने हे ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं गीता हे जरी अध्यात्मशास्त्र असलं तरीसुद्धा नीतिमत्तेची जोड दिलेली असल्यामुळे गीता हे नीतिशास्त्रसुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अर्जुनाचं भाग्य थोर म्हणून त्याला भगवंतासारखा ज्ञानी गुरु भेटला. ज्याप्रमाणे काही वैद्य हे तात्पुरता रोग बरा होईल असं औषध देतात, तर काही वैद्य रोगच होऊ नये यासाठी सखोल विचार करून औषध देतात. भगवान श्रीकृष्ण हे दुसऱ्या प्रकारचे वैद्य आहेत. ते अर्जुनाच्या प्रश्नांची तात्पुरती आणि तत्कालीन उत्तर देत नाहीत, तर अर्जुनाला पडलेला प्रश्नच उद्भवू नये अशा प्रकारे त्याच्या मनातून संशयाची आणि संभ्रमाची निवृत्ती करतात. तात्पुरतं त्याला युद्धासाठी प्रवृत्त करायचं असतं, तर भगवंतानी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आपला शक्तिपात करून त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण केलं असतं आणि एका क्षणात हा प्रश्न मिटवला असता. परंतु अर्जुनाला केवळ युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करणे हा भगवंताचा उद्देश नसून अर्जुनाच्या मनातील भय, शोक, मोह या सर्वच गोष्टींची निवृत्ती व्हावी, त्याच्या मनातला संभ्रम दूर व्हावा, त्याच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत
आणि त्याला स्वतंत्रपणे स्वतःच्या मताने योग्य काय अयोग्य काय हा विवेक समजावा आणि त्याचे निर्णय त्याने घ्यावे, इथपर्यंत इतक्या उंच अशा उच्च स्तरावर अर्जुनाला नेऊन ठेवायचं होतं. आणि म्हणून 18 अध्यायांपर्यंत भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. अन्यथा हातपाय गळून बसलेला अर्जुन, त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करायला पहिला अध्यायच भगवंताला पुरेसा ठरला नसता का? त्याने आपली शक्ती अर्जुनाला एका क्षणात देऊ शकला नसता का? त्याने आपली शक्ती देऊन अर्जुनाला उभं करता आलं असतं की नाही? परंतु भगवंताचा उद्देश तात्पुरती मलमपट्टी करणं नसून तो रोगच होऊ नये अशी खबरदारी घेण्याचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या या उद्देशाचा अगदी ठामपणे पुरस्कार केलेला आहे. हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाने, मोहामध्ये अडकलेल्या, मायेमध्ये गुंतलेल्या अर्जुनाने मी आता काय करावे असा जेव्हा भगवंताला प्रश्न विचारला, तेव्हा भगवंताने अर्जुनाला कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला आणि योग मार्गसुद्धा सांगितला. म्हणजे भगवंतानी सर्व नीतिमत्ता किंवा धर्म, कर्म या सर्वच गोष्टींचा उहापोह केला. भगवंतानी अर्जुनाला उपदेश करताना आपण कोण आहोत, या जगताचं स्वरूप काय, आपला आणि या जगताचा संबंध काय, या जगाचा कोणी करता आहे किंवा नाही, या गोष्टी सांगून अर्जुनाला असं काही तयार केलं की त्याच्या मनातला मोह, शोक आणि भय या सगळ्याच गोष्टी नाहीशा झाल्या. अर्जुन हा जरी क्षत्रिय असला तरी भगवंतांनी त्याला केवळ क्षत्रियांनीच करायची कर्तव्ये काय, क्षत्रियांचे गुणधर्म कसे हे न सांगता चारही वर्णांचा तपशीलवार त्याला सगळ्या गोष्टी सांगून ज्ञान दिलेलं आहे. आणि पुढे भगवंत म्हणतात, आपण ज्या वर्णामध्ये आहोत, ज्या धर्मामध्ये आहोत आणि ज्या आश्रमामध्ये आहोत त्याचं पालन करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. आपला धर्म सोडून इतरांच्या धर्मामध्ये नाक खुपसू नये. आपला वर्ण आणि आपला आश्रम सोडून इतर वर्णामध्ये, इतर आश्रमामध्ये आपण लुडबुड करू नये. हा मोठा सिद्धांत भगवंतानी मांडलेला आहे. समाज चालण्यासाठी किंवा समाजाचं चलनवलन योग्य पद्धतीने होण्यासाठी चारही वर्णांची आवश्यकता आहे. जर सगळेच ब्राह्मण झाले आणि सगळेच पूजापाठ करू लागले आणि सगळेच ज्ञान देऊ लागले तर जीवनावश्यक इतर कर्तव्ये कुणी करायची, खाद्यपदार्थ कुणी निर्माण करायचे, स्वच्छता कुणी निर्माण करायची, रस्ते कुणी झाडायचे, सेवा कुणी करायची. आणि म्हणून समाजाचं योग्य पद्धतीने नियोजन घडून येण्यासाठी या चारही वर्णांची आणि चारही आश्रमांची गरज आहे. हे भगवंताने ठामपणे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवंतानी अर्जुनाला असं काही तयार केलं, असं काही घडवलं, असा काही त्याच्यामध्ये बदल घडवून आणला की तो
आता मी युद्ध करेन असं न म्हणता अर्जुन भगवंताला शरण जाऊन त्याला म्हणतोय, तू म्हणशील तसं मी करीन, करिष्ये वचनं तव, असं अर्जुन म्हणतोय. पहिल्या अध्यायामध्ये हातपाय गळून बसलेला अर्जुन, मी युद्धच करणार नाही असं म्हणणारा अर्जुन 18व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतोय, करिष्ये वचनं तव. केवढा बदल अर्जुनामध्ये भगवंतानी आपल्या उपदेशाने घडवून आणला आहे याचा अगदी विचार करण्यासारखा आहे आणि हे संपूर्ण समजून घेण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हेच सांगतायत की गीतेचं महत्त्व काय आहे, तर याच गोष्टीमध्ये आहे की माणसामध्ये आमूलाग्र बदल कसा घडून येतो हे ज्ञानेश्वराच्या अर्जुनाच्या उदाहरणातून भगवंतानी आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा यालाच त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि संपूर्ण बदल कसा घडवून आणायचा आणि माणसामध्ये बदल घडवून आणता येतो आणि तो अशा प्रकारे घडवला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला गीतेच्या अभ्यासातून समजून घेता येतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीता हे केवळ वाचण्याचं नसून आचरण करण्याचं आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचं शास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे. आणि म्हणून गीतेचा आपण अभ्यास केला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.